हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं। पश्चिम बंगालसह केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरीमधील सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झालंय। 4 मे रोजी कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल। मात्र त्याआधी एबीपी माझाचा आपल्या प्रेक्षकांसाठी पोल ऑफ पोल्स घेऊन आलाय। तर मॅट्रिक्सचा पोल समोर येतोय। तृणमूल 125 ते 140, भाजप 146 ते 161 आणि इतर 6 ते 10 जागा जिंकेल असा अंदाज हा पश्चिम बंगालमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। एकूण 294 जागांसाठी या ठिकाणी मतदान झालेलं आहे। तर पीपल्स पल्सचा पोल असा आहे 177 ते 187 तृणमूलच्या जागा येतील। त्याचबरोबर भाजप 95 ते 110 आणि इतर 2 जागा। त्याचबरोबर पी मार्क भाजप 150 ते 175, तृणमूल 118 ते 138, त्याचबरोबर इतर 2 ते 6 जागा। जेव्हीसीचा पोल समोर येतोय। त्यांच्या अंदाजानुसार तृणमूल 131 ते 151, भाजप 138 ते 159 आणि इतर 2 असा हा पश्चिम बंगालचा पोल सध्या समोर येतोय। त्याचबरोबर पोल डायरी यांच्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या 99 तर 127 जागा येतील। त्याचबरोबर भाजप 142 ते 171 जागा जिंकण्यामध्ये यश मिळवेल। त्याचबरोबर काँग्रेस 3 ते 5 जागा आणि इतर 5 ते 9 जागा। त्यानंतर पुढचा पोल आहे ॲक्सिस माय इंडिया। तमिळनाडूसाठीचा एकूण जागा 134 होत्या आणि डीएमके आणि काँग्रेस यांच्या मिळून 92 ते 110 जागा, तर टीव्हीके 98 ते 120 आणि अण्णा द्रमुक 22 ते 32 जागा। तर तमिळनाडूसाठीचा हा पोल सध्या समोर येतोय। त्याचबरोबर आसामची निवडणूक देखील पार पडलेली आहे। एकूण 126 जागांसाठीची ही निवडणूक होतीये आणि भाजप 88 ते 100, काँग्रेस 24 ते 36 आणि इतर 0 असा हा पोलचा अंदाज सध्या समोर येतोय। त्यानंतर पुढचं राज्य आहे केरळ। एकूण 140 जागांसाठीचं मतदान हे पार पडलेलं आहे। यूडीएफ 87 ते 90, एलडीएफ 49 ते 62, एनडीए 3 आणि इतर 0 अशा जागा या निवडून येण्याचा अंदाज ॲक्सिस माय इंडियाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर तमिळनाडूचा पोल समोर येतोय। एकूण 234 जागा आहेत। मॅट्रिक्सच्या अंदाजानुसार डीएमके 122 ते 132, अण्णा द्रमुक 87 ते 110, टीव्हीके 10 ते 12 आणि इतर 6। त्याचबरोबर पीपल्स पल्सचा पोल देखील समोर आलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार 125 ते 145 जागा डीएमके, त्याचबरोबर 65 ते 80 जागा अण्णा द्रमुक, 18 ते 24 टीव्हीके आणि 2 ते 6 जागा या इतर पक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पी मार्क यांच्या मते 125 ते 145 जागा डीएमके, 65 ते 85 जागा अण्णा द्रमुक, 16 ते 26 टीव्हीके आणि 1 ते 6 या इतर। त्याचबरोबर जेव्हीसीचा पोल देखील समोर येतोय। 75 ते 97 जागा या डीएमके, त्याचबरोबर 128 ते 147 जागा अण्णा द्रमुक आणि 8 ते 15 जागा या टीव्हीकेला मिळतील असा हा पोल ऑफ पोल्स सध्या समोर येतोय। आणि यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या। सायन पनवेल